याबाबत आपण काय सांगला? आहेत ना, पण कोणाचे तरी लाडके आहेत. 19 च्या वेळी भोईरेंचंच तिकीट घेतलं होतं ना परत, आणि यांना द्यायला लावलं होतं आम्हाला. मुख्य गोष्ट हीच आहे की आता ठीक आहे, म्हणतात ते खासदारांचे एकदम जवळचे आहेत, लाडके आहेत वगैरे, पण मग लाडके बहिणी की लाडके हे रमेश म्हात्रे कोण? आणि परत मी सांगतो की आता त्यांनी काहीतरी स्टेटमेंट दिले की ही डॉक्टर माझ्या मुलीसारखी वगैरे. मी जे परवा अधिवेशनात बोललो महिला शेतकरी सन्मान बिलाच्या वेळी, की कुठचीही महिला तुम्ही प्रत्येक वेळी तिला टॅग देणं गरजेचंच नाही की माझी आईसारखी आहे, माझ्या मावशीसारखी आहे, माझ्या बहिणीसारखी आहे, माझ्या लेकीसारखी महिला आहे, तिला महिलाचा आदर दिलाच पाहिजे. रमेश म्हात्रे यांनी असं स्टेटमेंट केलं की महिलांचा आदर करणं ही बाळासाहेबांची शिकवण आहे. मात्र सीसीटीव्ही मध्ये जर पाहिलं तर हे धक्कादायक आहे. हे काय की हे नुसतं माझ्या आजोबांचं नाव घेऊन भंपकगिरी वाटेल ते बोलत आहेत. जर एवढी हिंमत आणि शिकवण त्यांनी घेतली असती ना, गुवाहाटीला पळाले नसते. पण चला, राजकारण पण मी 1 मिनिटं बाजूला ठेवतोय. येऊन इथे नतमस्तक होऊन यांची माफी मागणार आहे का रमेश म्हात्रे? असेल तर बघा, विचार आहे ना, माफ करत आहेत का? पण येऊन इथे पूर्ण लोटांगण घालून माफी मागू देतात ना. 30 मिनिटाचा व्हॉइस रेकॉर्ड आहे. जवळपास 30 मिनिटं अश्लील भाषेमध्ये महिला डॉक्टर नर्स यांना शिवीगाळ केलेली आहे. हे महाराष्ट्राला शोभनीय आहे का? महाराष्ट्र ह्या लोकांनी, आता हे जे 4-5 राजकारणी लोक आहेत आता सत्तेत बसलेले, त्यांनी एवढ्या भयानक वळणावर नेलेलं आहे. इथून परत आणण्यासाठी आपल्याला खरोखर खूप मेहनत आणि वेळ लागणार आहे. पण ह्या 30 मिनिटांमध्ये आणि जे काही त्यांना फोन करून ते बोलवण्यामध्ये जेवढा वेळ गेला, तेवढ्या ह्याच्यात त्या महिलेची डिलिव्हरी पण झाली असती. आदित्यजी ज्या पद्धतीने आपण पाहिलं की त्यांना पोलीस सुरक्षा होती, त्यांच्याकडे पोलीस गार्ड होता आणि त्यांच्या समोर हा सगळा प्रकार चालू होता आणि त्या प्रकारची माहिती देखील या ठिकाणी दिली. नाही, मुख्य गोष्ट हीच आहे ना की आता राजकीय जी लोक आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, काय करणार? आता जी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे की तुम्ही हे ना अटक करून दाखवा, यांची परेड करून दाखवा. आणि उपमुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं आहे. ते कुठच्याही नगरसेवकाला धमकी देत असतात, माझ्याकडे ये ना तर तुला बरखास्त करतो, माझ्याकडे ये ना तर तो डिस्क्वालिफाय करतो. करा ना, याला डिस्क्वालिफाय करा, डिस्क्वालिफाय, आणि द्या एक मेसेज पूर्ण देशाला की आम्ही पुरोगामी महाराष्ट्र आहोत, आम्ही अशा गोष्टी सहन नाही करणार. डिस्क्वालिफाय तुम्ही आरामात करू शकता. जर उद्या तुम्ही असंच एमसीवर हात उचललात महानगरपालिकेच्या आयुक्तावर, डिस्क्वालिफाय व्हाल ना. तुम्ही जर कुठच्याही सरकारी अधिकारी उचललात हात तर नॉन बेलेबल ऑफेन्स होतो. मग डॉक्टरवर का नाही होत? म्हणजे डॉक्टरला जो मारतो त्याच्यावर का नाही होत? बरं, इथे काही चुकीचं सांगत होते का? गैर काही प्रकार झाला का? चुकीचं औषध दिलं का? चुकीचं जास्ती काही बिल लावलं का? तसंही नाही. डॉक्टर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की जे NICUचं बेड जे लहान मुलासाठी कदाचित गरजेचं असतं, आणि उलट चांगलपणाने ते सांगत होते की ते मूल जर जन्माला असतं सिझेरियननी आणि जर काही प्रीमेच्युअर असतं बर्थ, तर तुम्हाला NICUचं बेड लागला असता. तो जर इथे त्या वेळेत एखादा जो शेवटचा बेड होता तो ऑक्युपाय झाला असेल तर दुसऱ्या हॉस्पिटलला तुमची सोय करून देते. अजून काय करावं याने? आदित्यजी, यापूर्वी 5 वेळा ह्या सॉरी, तुमचं कुठून हल्ले झाले. तुमचा आवाज येतो, तुम्ही दिसत नाही. ठीक आहे, 5 वेळा हल्ले झालेत आतापर्यंत. काय सांगाल? नगरसेवकांना अशा पद्धतीने पोलीस बॉडीगार्ड मिळतात. मला वाटतं पोलीस बॉडीगार्ड त्या नगरसेवकाला एवढ्यासाठी दिला असेल की लोकांना त्याच्याकडून काही हानी होऊ नये. पण आता मला वाटतं ह्याच हॉस्पिटलमध्ये पूर्ण त्यांचं मानसिक संतुलन काय आहे, एखादा असा विषय जर समोरून कोणती समजून सांगतं तुम्हाला की या महिलेला NICU म्हणजे त्या लहान मुलांना जे जन्माला येईल त्याला गरज आहे, आणि एखादी महिला डॉक्टर इंटरव्हीन करते, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, आणि तुम्ही त्यांच्यावरच हात उचलता, मग ह्याला खरोखर मेंटल टेस्टिंगची गरज आहे. त्यामध्ये ते असंही बोलतोय 5 आरोपीमध्ये ठिकाणी अटक केलेलं आहे. 2 का सुटले? अटक केली. करा ना 5 जणांना अटक आणि काढा परेड. पुण्यामध्ये वगैरे जशी काढतात ना परेड, तशी काढा आरोप्यांची. आदित्यजी, लोकशाहीचं राज्य राहिले का या राज्यामध्ये? आदित्यजी, आज अधिवेशनात आवाज उचलला त्या प्रकारे हे जे चाललेलं आहे एकंदरीत कसं पाहताय? आणि आज आम्ही स्थगन प्रस्ताव देखील आम्हाला आरडाओरडा करून हक्कानी मागून घ्यायला लागला, तरी देखील तो अध्यक्षांनी नाकारला होता. दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की अशा विषयांना वाव मिळतोय का? आता आम्ही आंदोलन करतोय, सगळं काही करतोय. आज डॉक्टर्सनी देखील संप पुकारलेला आहे, तरी मला वाटतं इमर्जन्सी केसेस ते हाताळतात. आणि हेच डॉक्टर्स आहेत, मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो, कोविडच्या काळी असेल किंवा आत्ता असेल, आपत्कालीन स्थितीत असेल किंवा आत्ता असेल, दिवस रात्र कधी तुम्ही 24 तास फोन केला तरी असतात. मग ही सगळी स्टंटबाजी जी करायची होती ना, हिंमत असेल ह्या रमेश म्हात्रेंना तर राम मंदिर लुटलं त्यांच्यावर हात उचला, जा बॉर्डरवर पाकिस्तानच्या समोर हात उचला. इथे तुम्ही दादागिरी करताना जे समाजात काही वाईट करतात त्यांच्यावर हात उचलून दाखवा ना. आता एक तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे आता थोडा विषय पुढे येतो मी. 2 वर्षापूर्वी अनेक ठिकाणून, म्हणजे मला वाटतं छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, नागपूर असेल, या 3 मेडिकल कॉलेजमधून बातम्या आल्या होत्या की लहान मुलांचा मृत्यू मृत्यूदर वाढत चाललेला आहे. मी 3ही ठिकाणी गेलो होतो. माझ्यासोबत अंबादास दानवेजी होते, आणि आम्हाला हेच त्यावेळी जे काही त्या तिकडच्या डीननी सांगितलं होतं. पहिलं तर मी डीनना सांगितलं की आम्ही तुमच्यावर आरोप करायला आलो नाही,
तुमच्यावर आक्षेप घ्यायला आलो नाही, तुमच्याकडून समजून घ्यायला आलोय की सरकार किंवा शासन कुठे कमी पडतं आणि आम्ही काय आवाज उचलला पाहिजे. तेव्हा आम्हाला हेच सांगितलं गेलं होतं की अनेक ठिकाणी छोटे छोटे विषय आहेत, जे मेडिकल कॉलेजेसचे असतील, हॉस्पिटलचे असतील. आज पण अनेक तुम्ही पाहिलं असेल घोषणा झालेली आहे की आता नर्सिंग कॉलेज इथे होणार आणि तिथे होणार. पण आज पण रेसिडेंट डॉक्टर्स यांचं स्टायपेंड वाढवलेलं आहे का? आज तुम्ही कुठच्याही शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये जा किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये जा, तुमच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जा, जे औषधं मिळायला पाहिजेत ते त्या लिस्टवरची औषधं तुम्हाला ते वेळेवर मिळतात का? आणि म्हणून जर मिळत नसतील म्हणून तुम्हाला बाजूच्या दवाखान्यात किंवा एखाद्या केमिस्टकडे पाठवायला लागतं. आता जे छोटे मोठे गोष्टी, कुठे भिंत तुटली असते, कुठे कचरा उचलला जात नाही, कुठे नर्सेस जेवढ्या पाहिजेत तेवढे अपॉइंट केल्या नसतात, ह्या सगळ्या गोष्टींवर जर तुम्ही पुढे कार्यवाहीच केली नाही, अंमलबजावणी केली नाही, तर पुढे काय तुम्ही कशी अपेक्षा करता आरोग्य सेवेची? अच्छा, मला वाटलं तुम्ही माझ्यामध्ये बोलताय. सॉरी. आरोपीने मारहाण केली आणि सीसीटीव्ही मध्ये 12 तासानंतर गुन्हा दाखल झाला, त्यानंतर एफआयआर झाली आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद देखील होते आणि पोलिसांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी ती पोलीस. मला हेच वाटतं की आज त्यांनी पत्रकार परिषद घेण्याची हिंमत असेल किंवा निर्लज्जपणा असेल, हे सगळं जरी असलं तरी मुख्यमंत्री काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांची इमेज आज स्टेकवर आहे. मुख्यमंत्री जर गृहमंत्री म्हणून आम्हाला सांगत असतात की आम्ही असा कडक कायदा केलाय आणि AI आणलंय आणि असं केलं आणि अमुक केलं आणि तमुक केलंय, मग एका नगरसेवकाला तुम्ही बरखास्त करणार का आणि त्याची परेड काढणार का? एक मिनिट, थोडा आवाज शांत होईल.